आता विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। रत्नागिरीसह कोकणामध्ये पावसाचा जोर कमी, सध्या हलका ते मध्यम पाऊस सुरू। अरबी समुद्रामधल्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग मंदावल्यानं पावसाची उघडीप। पुढील 3 दिवसांसाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। नागपूरमध्ये जुलै महिन्यामध्ये समाधानकारक पावसाची नोंद, सरासरीपेक्षा 6% अधिक पाऊस। सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी 5 आणि 6 ऑगस्टला राज्यामध्ये पावसाची शक्यता। हवामान विभागानुसार 15 ऑगस्टनंतर पुन्हा चांगला पाऊस होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 86.11% पोहोचला। गेल्या 3 तासामध्ये 29,481 क्युसेक वेगानं पाण्याची आवक। पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच 100% भरण्याची शक्यता। यवतमाळच्या बेंबळा प्रकल्पाचे वीज दरवाजे उघडले, पाण्याच्या विसर्गामुळे सुपीक माती पिकं वाहून गेली। अंदाजे 4,000 हेक्टर शेतीचं नुकसान। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये संघटनात्मक बदल। यशवंत पवार, आशिष खुलसंगे, गजानन डोमाळे आणि राजूदास जाधव यांची प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती। एफडीएकडून राज्यभरात कारवाई होत असल्यानं बनावट दुधाला चाप। बाजारामध्ये चांगल्या दुधाची मागणी वाढल्यानं दुभत्या जनावरांच्या किमती वाढल्या। म्हैस आणि गायींच्या किमतीमध्ये 15 ते 20% वाढ। मुर्हा जातीच्या म्हशींना मागणी। नाशिकच्या हरणमारी धरणावर जीवघेणी स्टंटबाजी, एकाचा मृत्यू, दुसरा सुखरूप। सांडव्यामध्ये अडकलेली टायरची ट्यूब काढण्याच्या प्रयत्नामध्ये दुर्घटना, दोरीच्या साह्याने एका तरुणाची सुखरूप सुटका। धाराशिव जिल्ह्यामधल्या परंडा शहरामध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरून दुचाकीस्वाराचा मृत्यू। नितीन गुडे या 40 वर्षीय सुरक्षा रक्षकाचा अपघातामध्ये मृत्यू। पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतलं असून पुढील कार्यवाही सुरू। अमरावतीच्या बापट चौकामध्ये मध्यरात्री 25 वर्षीय तरुणाची हत्या। गुन्हे शाखेकडून 2 आरोपींना अवघ्या 2 तासामध्ये अटक। हत्या का करण्यात आली याचं कारण अद्याप अस्पष्ट। विविध शहरांमधल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊया। पवई इथल्या एक घर 17 जणांना भाड्यावर देऊन फसवणूक। पवईतील पुंगा गावामध्ये घडला प्रकार। एकच घर 17 जणांना भाड्यावर देऊन घरमालकांना ₹1.25 कोटी कमवले। पवई पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल। कल्याणमध्ये जीवघेणी स्टंटबाजी, धावत्या कारच्या बोनेटवर बसून तरुणाचा धिंगाणा। कल्याणमध्ये वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली, वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। ऐरोलीमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणारा अटकेत, नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष 1 ची कारवाई। हायड्रो गांजा आणि हॅश ऑइल या अंमली पदार्थांचा 41,60,000चा साठा जप्त। डोंबिवलीमधील सोनारपाडा परिसरामध्ये मास्क घातलेल्या चोरांच्या टोळीनं घरफोडी केल्याची घटना। सीसीटीव्ही कॅमेरा फिरवण्याचा प्रयत्न करूनही चोरट्यांच्या हालचाली कॅमेऱ्यामध्ये कैद। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। मंत्री शंभूराज देसाईंची कोयना दंडीकाठच्या गावांना भेट। कोयना धरणाच्या पाणीसाठ्याची देसाईंकडून पाहणी, पाणी विसर्ग, एकूण परिस्थितीचा घेतला आढावा। पश्चिम विदर्भाला अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा फटका। अतिवृष्टीमुळे 6 जणांचा मृत्यू। अमरावती जिल्ह्यामध्ये 72,000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान। कर्जतमधील सोलनपाडा डॅमच्या प्रवाहामध्ये मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू। सांडव्यामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यानं दुर्घटना। वडाळ्यामधील 5 ते 6 तरुण पर्यटनासाठी गेले होते। नालासोपारा पूर्वमधील नागले तलावामध्ये तरुण बुडाला। सोहेल इब्राहिम असं तलावामध्ये बुडालेल्या मुलाचं नाव। तो मासे पकडण्यासाठी गेला होता। शहापूरमध्ये रस्त्याअभावी वेळेमध्ये उपचार न मिळाल्यामुळे 9 वर्षाची मुकल्याचा मृत्यू। सर्पदंशानंतर 5 किलोमीटर डोलीतून प्रवास। शहापूरच्या शिसवली गावामधली घटना।